कायगाव येथील जनवस्ती ते अहिल्यादेवी बारव येथे जाणारा जेसीबीद्वारे उकरून बंद केलेला रस्ता पुन्हा चालू करण्यासाठी शेतकऱ्यांनी शाळकरी मुलांना सोबत घेऊन गंगापूर तहसील कार्यालयासमोर 22 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले। शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रश्न तत्परतेने मार्गी लावण्यात यावे। प्रशासनाने थेट बांधावर पोहोचून शेतरस्ते मोकळे करून द्यावे। शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते पानंद रस्ते मोकळे करून द्यावे। यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या सूचनेनुसार तसेच विभागीय आयुक्त यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या उपक्रमाचा गंगापूर तहसील कार्यालयाकडून काहीच उपयोग होईना। रस्ते खुले करून देण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवून तर कधी लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागतोय। गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील नजन वस्ती ते अहिल्यादेवी बारवकडे जाणारा गट नंबर 98 मधील शिवरस्ता एका शेतकऱ्याने खोदून बंद केला असून रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होतीये। एवढेच नव्हे तर रस्ता बंद केल्याने विद्यार्थी घरीच असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। बंद करण्यात आलेला रस्ता चालू करून द्यावा म्हणून जिल्हाधिकारी तहसीलदार यांना अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रार दिली, मात्र याचा काहीच उपयोग होत नसल्याने अखेर 22 जुलैपासून गंगापूर तहसील कार्यालयासमोर बाबासाहेब नजन, गणेश नजन, श्रीहरी नजन या शेतकऱ्यांसह शाळकरी विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। मी बाबासाहेब श्रीहरी नजन कायगाव इथे जुनं कायगाव ते अहिल्यादेवी होळकर हा रस्ता नकाशावर असून त्या ठिकाणी मी राहतो। दिनांक 10 जुलैला हा रस्ता उकारण्यात आला। हा रस्ता नकाशावर असून आमदार निधीतून याला मंजुरी दिली होती, म्हणजे पक्का करण्यात आला होता। ह्या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी जाणं येणं आहे, शाळेतील विद्यार्थ्यांचं जाणं येणं आहे, पण हा रस्ता 10 तारखेला खोदल्यापासून शाळा विद्यार्थ्यांची बंद आहे, घरी आहे विद्यार्थी। आणि मी तहसील कार्यालय या ठिकाणी 10, 12 आणि 15 तारखेला कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं, पण याची कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे आज मी 22 तारखेला या ठिकाणी उपोषणासाठी बसलो आहे। आणि माझ्या मुलांचं स्वप्न आहे, त्यांना IAS IPS व्हायचं आहे, पण शाळा शिकले नाही तर हे विद्यार्थी कसे IPS होणार, IAS होणार, हे मला तहसीलदार यांना सांगणं आहे। लवकरात लवकर आमचा रस्त्याचा तोडगा काढावा ही आपणास विनंती।